हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दादूची आई. तर रोजचाच पडलेला प्रश्न मला आज पण पडला की भाजीला काय बनवायचं जेवणामध्ये सकाळी. तर मी घराबाहेर गेली आणि गिलक्याची वेल होती आमच्या घराजवळ आहे ती. तर त्या वेलीला 2 असे छानसे गिलके लागलेले होते. तर चला म्हटलं, मग रोज मी मुगाची डाळ घालून कधीतरी पातळ अशी गिलक्याची भाजी बनवते. आज मग म्हटलं चला गिलक्याची आपण भरले गिलक्याची भाजी बनवू. असे 2 छान गिलके निघालेले होते त्या वेलीला, ताजी ताजी 2 गिलके निघालेले होते. मग म्हटलं चला ह्या गिलक्यांचीच आपण आता भाजी बनवून घेऊ. मग ह्या गिलक्यांचे मी असे छोटे छोटे गोल गोल असे तुकडे केले आणि मध्यभागी त्यांना उभे चिरा देऊन आणि त्यांच्यात मसाला भरून मी ती भाजी बनवणार आहे. तर मग मी ते मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, मी अशा पद्धतीने ते गिलके गोल गोल कापून त्यांना असे मध्ये उभ्या चिरा देऊन घेणार आहे. तर हे बघा, असे चिरा देऊन घेतलेले आहे मी ते गिलक्यांना. आणि हे बघा, तुम्हाला मी आता साहित्य दाखवते. मी भरल्या गिलक्यांसाठी शेंगदाण्याचं कूट घेतले, जिरं घेतले आणि इकडे लाल मसाले 2 प्रकारचे, काळा मसाला, हळद, लसूण आणि कोथिंबीर, एवढं सगळं असं साहित्य मी घेतलेलं आहे गिलक्याच्या भाजीसाठी. आणि ते सगळं मी शेंगदाण्याच्या कूटमध्ये सगळे मसाले मिसळून घेणार आहे आणि जिरा आणि लसूण फोडणीमध्ये टाकणार आहे. हे बघा, असे जे गिलके कापून घेतलेत ना त्यांच्यामध्ये मी तो मसाला भरून घेणार आहे आता एकत्र करून. हे बघा, अशा पद्धतीने मी कापून घेतलेले आहेत गिलके. तर माझा मोबाईल पकडायला कोणी नसतं म्हणून मी काय करते, मोबाईल असा एका ठिकाणी ठेवून घेते आणि जेव्हा मला साहित्य दाखवायचं असलं तेव्हा मी हातात मोबाईल घेऊन समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते ते. तर ते व्यवस्थित दिसतं का नाही ते नंतर समजेल मला. सांगा तुम्ही कसं दिसतं ते. हे बघा, मी आता हातात मोबाईल काढता काढता मोबाईल धपकन खाली पडला आणि थोडक्यात मोबाईल वाचला, नाही तर मोबाईल फुटलाच असता व्हिडिओच्या नादात ना. रेसिपीमध्ये मीठ दाखवायचं राहून गेलं होतं तुम्हाला, म्हणून मी ते मीठ काढायला गेली आणि तिथंच मोबाईल ठेवलेला होता नेमका, तो मोबाईल खाली पडला. तर हे बघा, आता मीठ पण काढून घेते मी गिलक्याच्या भाजीसाठी. बघा, परत आता मला साहित्य दाखवायचं आहे. ते मी मसाला कालवायचा आहे, तर त्यासाठी मोबाईल हातात घेतला मी. ते शेंगदाण्याच्या पोटात आहे ना, मी आता सगळे मसाले मिसळून घेणार आहे, एकत्र करून घेणार आहे आणि कालवून घेणार आहे ते सगळं. मीठ, जेवढे मसाले घेतले होते ते सगळे मसाले एकत्र करून घेणार आहे. परत मोबाईल आता मी सेट करायला ठेवते बा खिडकीवरती. आता मी हे सगळं कालवून घेतलेला मसाला त्या गिलक्यांमध्ये भरून घेतला होता. एक हातात मोबाईल धरून परत त्या गिलक्यांमध्ये मसाला भरणं वगैरे ते सगळं थोडंसं अवघडच जातं, पण चालू आहेत प्रयत्न. आता हळूहळू केलं आहे चॅनल चालू, तर मग प्रयत्न करावेच लागतील. हे बघा, अशा पद्धतीने सगळा मसाला कालवून घेतला आहे. असं
चिरलेल्या गिलक्यामध्ये असा मसाला भरून घेते मी सगळ्या. आणि हो, एक वाक्य डबल 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 येत असेल तर त्याला क्षमा करा मला, कारण आता चॅनल नवीन नवीनच चालू केलं आहे, तर थोडंसं बोलताना काय बोललं गेलं काय राहिलं हे लक्षात राहत नाही. हे पहा, सगळे अशा पद्धतीने मी सगळ्या गिलक्याच्या फोडींमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आणि कढई ठेवली, कढईत तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये जिरं टाकून घेतलं. एका हातात मोबाईल असल्यामुळे मला ते जिरं पण पटकन टाकता येत नव्हतं. आता हा थोडासा लसूण आहे ठेचलेला, तो टाकून घेते. बघा, जिरा आणि लसूण असं थोडंसं तडतडल्यावर त्याच्यातनं मसाला भरलेली गिलक्याच्या फोडी टाकून घेणारी मी. आणि उरलेला मसाला सुद्धा त्याच्यातच टाकून देणार आहे सगळा. तेलात असं सगळं व्यवस्थित गिलक्याच्या फोडी मिक्स करून घेतलेले आहेत, चाळून घेतलेले आहेत. थोडं पाणी पण टाकलं होतं मी, ते पाणी टाकताना व्हिडिओ थोडं कॅप्चर करायचा राहिला. आणि हे बघा, पाहू आता आपली गिलक्याची भाजी कशी शिजत आलेली आहे. शिजली गिलक्याची भाजी शिजायला टाकली तोपर्यंत इकडे मी 2 भाकरी करून घेतल्या. सकाळच्या जेवणात आमच्या भाकरीच असतात, पहिले पण व्हिडिओत सांगितलं आहे मी. मस्तपैकी छान असे गिलक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. गॅस थोडासा कमी गॅसवरच अशी थोडी शिजू द्यायची ती, नाहीतर ते खाली कढईला लागू शकते. छान अशी मस्त तरी पण आलेली आहे गिलक्याच्या भाजीला. गिलक्याची भाजी सहसा खायला कंटाळ करतात, कोणाला आवडत नाही गिलक्याची भाजी. तर अशा पद्धतीने गिलक्याची भाजी केली तर खूप छान लागते गरम गरम भाकरींबरोबर. इकडे 2 भाकरी झाल्या आहेत, गिलक्याची भाजी झाली. आणि या रात्रीच्या दीड पोळी पडलेली होती, ती कुत्र्याला किंवा गाईला कामात येईल म्हटलं, शिल्लक पडलेली ती. हे बघा, छान अशी पूर्णपणे गिलक्याची भाजी शिजलेली. तर तुम्हाला माझी गिलक्याची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कळवा.